ठाकरे बंधूंची एकत्र परिषद पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि यावेळी राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विद्यार्थी आंदोलनाबाबत काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे, तर लाठीचार्ज बाबतही काय भूमिका मांडली जाणार याकडेही सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। तर राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकतात अशी ही शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, सध्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू ज्युनियर असतील आणि सिनियर असतील हे सगळेच जण एकत्र मैदानामध्ये उतरलेले आहेत। आता राज ठाकरेंची आज एक पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकतात, काय घडामोडी घडू शकतील? नक्कीच आपण जर पाहिलं तर जंतर मंतरवर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आता विरोधकांनी देखील मोठा पाठिंबा दर्शवलेला आहे। देशभरात आंदोलन होत आहे, त्यामध्ये मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी आंदोलन होत असून ठाकरे बंधू यांचे जे ज्युनियर आणि सिनियर हे जे ठाकरे आहेत ते आपल्याला या आंदोलनामध्ये सक्रिय होताना पाहायला मिळत आहे। आंदोलन सातत्यानं सुरू आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद बोलावलेली होती। आता सध्याची जी माहिती मिळत आहे या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहू शकतात आणि ठाकरे बंधू हे संयुक्त पत्रकार परिषद घेऊ शकतात अशी माहिती सध्या या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळे 11 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उद्या तिरंगा रॅलीचं आयोजन ठाकरे गटाकडनं करण्यात आलेलं आहे। त्या रॅलीमध्ये रॅली एकत्र काढण्यासंदर्भात आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा होऊ शकते आणि त्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित येऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा तर दर्शवतीलच आणि कशा पद्धतीनं पुढे हे आंदोलन घेऊन जायचं आहे, त्यांची पक्ष म्हणून काय रणनीती आहे हे सांगतीलच। सोबतच आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील आदेश आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतील। मात्र दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले आणि या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन कशा पद्धतीनं आंदोलनासंदर्भात भूमिका मांडतात, केंद्र सरकारला कशा पद्धतीने धारेवर धरतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं मागील अनेक दिवसांपासून म्हणजे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला त्यामुळे देशभरातून रोष व्यक्त केला जातोय। याही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी तर ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका सांगितलेलीच होती। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू काय नक्की बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सीमा, तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू नेमकी काय भूमिका मांडतायत याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।